पत्राचाय प्रकरणी संजय राऊतांचा अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। पत्राचाय जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचा ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र आहे। पत्राचाय प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्याकरता संजय राऊत दबाव टाकत असल्याचा स्वप्ना पाटकरांचा आरोप आहे। माझ्या जीवाला धोका आहे असं स्वप्ना पाटकर म्हणतात। दरम्यान स्वप्ना पाटकर यांनी लिहिलेलं पत्र नेमकं काय आहे ऐकूया। 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:13 मला एका नंबरवरून कॉल आला, जिथे कॉलरने मला विचारलं की मी वर्तमानपत्र पाहिलं आहे का। त्यानंतर त्याने मला सांगितलं की मला एका पत्रावर स्वाक्षरी करायची आहे, जे आठवडाभरात ईडी कार्यालयात सादर केलं जाईल। जर मी त्या पत्रावर सही केली नाही तर कॉलरने मला बलात्कार करून माझे तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली। या कॉल नंतर मी वर्तमानपत्र शोधलं आणि मला सदर प्रकरणात दिलेली विधानं मागे घेण्यास सांगणारं एक पत्र सापडलं। संदर्भासाठी माझ्याकडे या तक्रारीसोबत दोन्हीच्या छायाप्रती जोडल्या आहेत। कॉलरने मला पत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं होतं, ज्यात असं नमूद केलं आहे की खासदार संजय राऊत आणि एका राजकीय पक्षाचा कथित नेता यांच्या विरुद्ध सदर प्रकरणांमध्ये मी दिलेली विधानं मागे घेण्यात आली आहेत। मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की सदर प्रकरणातील आरोपी आणि त्याचे गुंड हे साक्षीदाराला सतत धमकावत असतात। या प्रकरणातील आरोपी हा संसद सदस्य आहे, तसंच भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी आहे, ज्याची मी साक्षीदार आहे। हीच बाब लक्षात घेऊन या गुन्ह्याचा निर्णायक तपास आवश्यक आहे आणि त्यामुळे आपणास नम्रपणे विनंती करते की या प्रकरणाचा त्वरित तपास करावा। स्वप्ना पाटकर। स्वतः त्यांनी आज ईडीला पत्र लिहिलेलं आहे आणि हे सगळं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। हे सगळी त्यांच्या तोंडची वाक्य आहे, जे काही ते पत्रामध्ये लिहिले तुम्ही सगळ्यांनी वाचलंय। आणि असं असताना एखाद्या महिलेच्या मागे उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। शिवसेना पक्षाची एक माजी आमदार, सचिव आणि प्रवक्ता म्हणून मला त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पूर्ण महिला आघाडी त्यांच्या पाठीशी आहे, सरकार त्याच्या पाठीशी। मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संबंधी बोलणार आहे, बोललेले पण आहे पूर्वी, आणि नंतर मुंबईचे पोलीस कमिशनर यांची देखील मी भेट घेणार आहे, यांना देखील मी बोलणार आहे। तथाकथित नेते संजय राऊत यांना का कोणी आजपर्यंत बोलवलं नाही, काय आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे। आणि एखाद्या व्यक्तीकडून असे धमकीवजा फोन येणं, हे सगळं येणं हे अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राशी। निश्चितच ही गंभीर परिस्थिती आहे। याबद्दल आजपर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, ते काहीच बोललेले नाही आहेत। परंतु इतर वेळा कुठेही काही झालं ते सोयीस्कर प्रमाणे बाजू घेत असतात। आम्हाला त्याच्यात राजकारण कधीच करायचं नव्हतं, ते राजकारण करतात महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात। तुम्ही सुसंस्कृत मुखवटा घेऊन तुम्ही समाजात फिरता, हे निंदनीय आहे, हे अशोभनीय आहे आणि हे प्रकार हा महाराष्ट्र पाहतोय। त्यामुळे सिलेक्टिव्ह होऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।